बनते, नागसेन हे हिमालयाच्या पायथ्याशी जातात. तिथं जे भंतेजी असतात त्या भंतेजीकडून काही शिक्षण घेतल्याच्या नंतर तिथून त्या भंतेजीला घेऊन शहरामध्ये येतात आणि शहरामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी नागसेन यांना अरहंत पद प्राप्त होते आणि त्यानंतर नागसेन या भंतेला मिलिंद राजाला भेटण्यासाठी जाण्यासाठी सर्व भिक्खू हे विनंती करतात. आणि आज या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आयुष्यमान आयुपाल व राजा मिलिंदाची भेट कशा प्रकारे होते. तर यावेळी आयुष्यमान आयुपाल संख्येय परिवे नामक उद्यानात वास्तव्य करीत होते. तेव्हा राजा मिलिंद आपल्या मंत्र्यांना म्हणाला, आज रात्रीचे वातावरण किती रमणीय व प्रसन्न वाटते. अशा वातावरणात धर्मचर्चा व प्रश्नोत्तरे करण्यास अत्यंत मौज वाटते. पण माझ्या शंका मिटवण्याकरिता कोणत्या श्रमण ब्राह्मणाकडे जाऊ, माझ्याशी चर्चा करून माझे समाधान करण्याचे सामर्थ्य कोणात आहे बरे. म्हणजे जे राजा मिलिंद आहे तर यांना फक्त मी प्रश्न विचारावे आणि माझ्या शंकेचं निराकरण कोणीतरी करावं याच प्रत्येक वेळी विचारामध्ये असतात. आणि याच प्रकारे जे काही परिवेन नामक उद्यान होतं, या उद्यानामध्ये ज्यावेळी आयुपाल भंते हे वास्तव्य करत होते त्यावेळेस मिलिंद राजा आपल्या मंत्र्याला म्हणाला की आज रात्रीचं जे काही वातावरण आहे तर हे वातावरण खूपच रमणीय आहे, प्रसन्न आहे. तेव्हा अशा वातावरणामध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर कोणी देईल का आणि मला कोणी समाधानी करेल का, आणि आपल्या राज्यामध्ये असा कोणी एखादा व्यक्ती आहे का किंवा कोणता भिक्खू आहे का. तेव्हा महाराज आयुष्यमान आयुपाल नावाचे एक समीर त्रिपिटकाचार्य आहे. ते फार विद्वान भिक्षू असून संख्येय परिवेन येथे सध्या त्यांचे वास्तव्य आहे. तेव्हा महाराज आपण त्यांच्याकडे जाऊन प्रश्न विचारावे असे 500 यवन सैनिकांनी म्हणले. म्हणजे त्या ठिकाणी या राजाच्या सोबत मिलिंद राजाच्या सोबत जे 500 सैनिक होते तर त्या 500 सैनिकांनी त्या ठिकाणी म्हणलं की महाराज आयुष्यमान आयुपाल नावाचे जे त्रिपिटकाचार्य म्हणजे त्रिपिटक यांचा पूर्ण गाढा अभ्यास असणारे आयुष्यमान आयुपाल हे भंतेजी आपल्या या वनामध्ये थांबलेले आहे आणि त्यामुळं आपण त्यांच्याकडे जावं आणि त्यांना प्रश्नाचे उत्तर विचारावं असं सर्व सैनिक म्हणतात. तर राजा म्हणते की ठीक आहे, तर मी त्यांच्याकडे येत असल्याबद्दल भदंत आयुपाल यांना निरोप द्या. त्याप्रमाणे राजाने आपल्या भेटीस जावयाचे ठरवले आहे असा निरोप आयुष्यमान आयुपाला कळवण्यासाठी दूत पाठवण्यात आला. ठीक आहे, तर राजास येऊ द्या असा परत संदेश आयुपालाने कळवला. म्हणजे मिलिंद राजाच्या जे काही दूत आहे त्या दूतांनी जाऊन भंते आयुपालला सांगितलं की या ठिकाणी राजा मिलिंद येत आहेत आणि त्यांना काही म्हणजे प्रश्नाचे काही आहे, प्रश्न उत्तराचा तास आहे ते घ्यायचा आहे. तेव्हा त्या ठिकाणून सुद्धा भंते आयुपाल याने सुद्धा सांगितलं की ठीक आहे, अगर राजा मिलिंद इकडे येत असतील तर त्यांना येऊ द्या आणि आल्याच्या नंतर आम्ही प्रश्नाचे उत्तर देऊ. तेव्हा राजा मिलिंद स्वतः रथावर स्वार होऊन आयुष्यमान आयुपाल यांच्याकडे संख्येय परिवेन येथे राहावयास निघाला. त्यावेळी त्याच्याबरोबर 500 यवन राज कर्मचारी व अधिकारी होते. तेथे पोहोचल्यानंतर शिष्टाचारानुसार नमस्कारवादी झाल्यानंतर मिलिंद राजा अदबीने एका बाजूस बसला व म्हणाला, भंते आयुपाल आपण प्रवर्जित का झाले, त्यामागे आपला उद्देश काय आहे. यानंतर मिलिंद राजा हे आयुपाल भंतेकडे गेले. भंतेकडे गेल्याच्या नंतर त्याचं जाऊन बसल्याच्या नंतर जे काही खुशालीचा निरोप आहे तर ते खुशालीचं वगैरे विचारलं, तब्येतीचं विचारलं आणि तब्येतीचं विचारल्याच्या नंतर त्या ठिकाणी बसल्यावर हे मिलिंद राजा भंतेला म्हणतात की आपण प्रवर्जित का झाले आणि या प्रवर्जित होण्यामध्ये आपला काही उद्देश आहे का. तेव्हा आयुपाल भंते म्हणतात की महाराज धर्मानुसार आचरण करता यावे व शांतीपूर्वक जीवन घालविता यावे म्हणून मी प्रवर्जित झालो. मग नागसेन म्हणतात मग राजा मिलिंद म्हणते की पण भंते अशाप्रमाणे जीवन कंठणारा एखादा सामान्य नागरिक आपणास माहीत आहे का. होय महाराज, असे सामान्य नागरिकही आहे. भगवान बुद्धाने धम्माचे अधिराज्य स्थापन करताना बनारस येथील ऋषीपतन मृगदानामध्ये धर्मचक्राचे प्रवर्तन केला असता 18 कोटी ब्रह्मदेव तसेच इतरही कित्येक देवांना धर्मज्ञान झाले होते.
हे सर्व सामान्य नागरिकच होते. यापैकी ऐहिक सुखाचा त्याग केलेले प्रवर्जित कोणी नव्हते. तसेच महासम, महामंगल, समितीत परिणाम, राहुलवाद आणि पराभव सुताचा तथागतांनी उपदेश केला असता असंख्य देवांना धर्मज्ञानाचा बोध झाला होता. हे सर्व सामान्य गृहस्थ नागरिक होते, प्रवर्जित नव्हते. म्हणजे या ठिकाणी जेव्हा आयुपाल भंतेला विचारलं होतं की तुम्ही परिवर्तित झालेले आहात का, आणि त्यानंतर आयुपाल भंतेनं सांगितलं होतं की होय मी परिवर्तित झालेला आहे. तर त्यानंतर मिलिंद राजानं विचारलं होतं की जे काही आम लोक आहेत, साधे लोक आहेत, हे लोक सुद्धा परिवर्तित होऊ शकतात काय. आणि यावर या भंतेने सांगितलं की हो तसे सुद्धा होऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये उदाहरणं सुद्धा सांगले की काही अशा लोकांचे नाव घेतले, समजा की महासम, महामंगल, अशा प्रकारचे काही राहुलवाद, अशा प्रकारचे जे काही व्यक्ती आहेत, असे सुद्धा गृहस्थ आहेत जे घरामध्ये राहिलेले आहेत आणि हे सुद्धा परिवर्जक होऊ शकतात. भंते आयुपाल, तुमची प्रवर्जा निरर्थक आहे. ऐहिक सुखाला वंचित होऊन प्रवर्जित झालेले आणि दुताकाचे पालन करणारे सर्वच बौद्ध भिक्षू आपल्या पूर्वजन्मीच्या पाप कृत्यामुळे असे करतात. भंते आयुपाल, एका सनीत धुतांग धारण करणारे आपल्या पूर्वजन्मात निश्चयाचे चोर असले पाहिजे. दुसऱ्याच्या भोग्य वस्तूची चोरी करण्याच्या पापकर्माच्या फळाने ते एका सनीत वर्त झाले आहेत. ते कधी एके ठिकाणी राहू शकत नाहीत व इच्छेनुसार खाऊ पिऊ शकत नाहीत. हा बौद्धाचा सद्गुण नव्हे, तर अगर सदाचारी संयमी जीवनही नव्हे आणि ब्रह्मचर्याचे निर्मळ जीवनही नव्हे. त्यांनी अभ्यावस्कासिक धुतांग धारण केलेले आहे. ते पूर्व जन्मी गावांना उद्ध्वस्त करणारे चोर असले पाहिजे. दुसऱ्याच्या घराची लूट करण्याच्या असत्य कर्मामुळे त्यांना गृहहीन अवस्थेत राहावे लागते. ज्यांना लहानशा झोपडीत देखील राहता येत नाही, तेथे कसला आला सद्गुण, संयम किंवा ब्रह्मचर्याचे निर्मल जीवन. आणि भंते आयुपाल, ज्यांनी एखाद्या आसनावर बसवून राहण्याचे भितांग व्रत घेतलेले आहे, ते पुनर्जन्मी वाटसरूला लुटमार करून प्रवाशाला बांधून ठेवून निघून जाणारे असले पाहिजेत. म्हणून त्यांचे नेहमी बसून राहावे लागते, झोपू शकत नाही. हा काय त्यांचा सद्गुण म्हणावायचा काय? हा सद्गुण नव्हे, संयम नव्हे, की ब्रह्मचर्याचे निर्मळ जीवनही नव्हे. तर या ठिकाणी या भंते आयुपाल सरने सांगल्याच्या नंतर राजा मिलिंद या ठिकाणी म्हणतो की काही जे लोक आहेत, या लोक ज्याप्रमाणे आता या जन्मामध्ये वागतात, तर हे सर्व काही मूळ जन्माचं कारण आहे किंवा पहिल्या जन्माचं कारण आहे. आणि त्याचमुळं या जन्मामध्ये सुद्धा तसेच वागतात. आणि मिलिंद राजा म्हणते की जर एखादा व्यक्ती पहिल्या जन्मामध्ये जर चोर असेल, दरोडा मारणारा असेल आणि वाटसरूंना लुटणारा जर असेल, तर असा व्यक्ती, अशा व्यक्तीला पुढच्या जन्मामध्ये झोप लागू शकत नाही. आणि झोप लागू शकत नाही म्हणून तो समजा ध्यानस्थ बसतो किंवा अशा प्रकारचे काही जे काही कामं करतो, असं ते म्हणते. म्हणजे प्रत्येक जे काही भगवान बुद्धाने सांगलेले जे काही नियम आहेत आणि या नियमाला धरून चालणारे जे काही भिक्खू आहेत, हे सर्व जे काही करतात हे पुनर्जन्मीचं काही ना काहीतरी आहे, असं त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते. राजा मिलिंदाचे हे उद्गार ऐकून आयुष्यमान आयुपालास काही सूचना म्हणून ते अगदी चूप बसले. तेव्हा पाचशे यवन मिलिंद राजा म्हणाले, महाराज, आयुष्यमान आयुपाल विद्वान आहेत हे खरे, परंतु तेवढेच आत्मविश्वासी दिसत नाहीत जेणेकरून आपल्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकतील. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मिलिंद राजा जात गेला त्या त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न जे होते ते प्रश्न संपवतच नव्हते, तर ते जेव्हा जेव्हा समोरच्याला बोलता बोलता त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होत गेले त्यांच्याकडे. आणि म्हणून प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी ते विचारत गेले आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कोणत्याही भिक्खूकडे नव्हतं. त्याप्रमाणे या भिक्खू यशपाल आयुष्यमान आयुपाला सुद्धा असे उत्तर नव्हतं. त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा आयुष्यमान आयुपाल हे शांत राहिले, त्यांना या मिलिंद राजाच्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही. याप्रमाणे आयुष्यमान आयुपाला स्तब्ध बसलेले पाहून राजा मिलिंद निष्क्रियपणे व उच्च स्वराने म्हणाला, अरे हे जंबूद्वीप अगदी भुशासारखे पोकळ आहे, तुच्छ आहे. माझ्याशी चर्चा करून माझ्या शंका दूर करू शकेल असा श्रमण, ब्राह्मण किंवा पंडित विद्वान येथे कोणीही उरला नाही. एवढे बोलून राजा मिलिंदाने यवनाकडे पाहिले, परंतु ते अगदी निर्भय निशक्तपणे उभे असलेले पाहून त्यांच्या मनात विचार आला की मध बरोबर चर्चा करण्याचे धाश्चर्य असलेला कोणी एखादा बौद्ध भिक्षू अवश्य असला पाहिजे, तरच ते यवन निर्भय व निशक्तपणे माझ्या डोळ्याचे डोळे भिडवून आत्मविश्वासाने उभं आहे.
आणि अशाप्रमाणे मिलिंद राजा म्हणते की या अखंड जगामध्ये मला जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नाचं उत्तर देणारा कोणीही नाही, किंवा मला जी शंका निर्माण होते शंकेचे निराकरण करणारा कोणीही नाही. आणि असा असताना तो इकडे तिकडे बघत होता. तर बघता बघता त्या ठिकाणी एक भिक्खू त्यांना असा दिसला की तो भिक्खू हे राजाच्या डोळ्यामध्ये नजर घालून बघत होता आणि कुठल्याही प्रकारचं राजाची उत्तरे नाही दिली म्हणून दुःख वाटण्यासारखे कोणतेही दुःख त्यांच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यामध्ये राजाला दिसलं नाही. आणि त्यांचा चेहरा जे आहे हे प्रसन्न झालेला होता, हसरा होता. आणि हा हसरा प्रसन्न झालेला चेहरा बघून राजाला वाटलं की नक्कीच माझ्या प्रश्नाचं उत्तर देणारा कोणी ना कोणीतरी एखादा भिक्खू आहे, आणि त्यामुळं या भिक्खूच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे आणि प्रसन्नता आहे असं या राजाला वाटतं. तेव्हा पुन्हा मिलिंद राजाने येऊनच प्रश्न केला, काय माझ्याबरोबर चर्चा करून माझे शंका निवारण करणारा दुसरा कोणी पंडित भिक्षू आहे काय, असं राजाने त्या ठिकाणी विचारले की दुसरा कोणी आणि पंडित किंवा भिक्षू आहे काय जे माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील. या अवधूत नागसेन गावे शहरे व राजधान्य मागे टाकून चारी करीत सागल शहरात येऊन दाखल झाले होते. आणि अशानंतर यानंतर जे काही नागसेन भंते होते हे नागसेन हे चालत 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 एक एक गाव आपले मागे टाकत पुढं इकडे येऊ लागले सागल देशाकडे. आणि त्याबरोबर श्रमणाचा फार मोठा समूह होता. त्याने नागसेनाचा आपला संघनायक मानले. सर्व समूहाची धुरा वाहत करणारा गणनायक व गणाचार्य म्हणून त्यांची कीर्ती वाढत गेली. बौद्ध तत्वज्ञानाचे चालक म्हणून त्यांना मान्यता मिळाली होती. भिक्षू समूहात व सामान्य जनतेस त्यांचा आदर होता, कारण नागसेन ज्ञानी, हुशार, पंडित व चतुर व सामर्थ्यशाली होते. त्यांची विवेचन शैली कौशल्यपूर्ण होती. ते कुशल अनुभवी असून अतिशय नम्र होते. अशाप्रमाणे नागसेन आहे हे नागसेन भंते एक एक गाव पार करत 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 सागलकडे येण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यांच्याबरोबर खूप मोठा भिक्खूंचा लवाजमा होता. खूप सारे भिक्खू त्यांच्या सोबत होते. आणि थोड्याच काळामध्ये जे काही नागसेन होते भिक्खू, हे नागसेन भिक्खू हे खूप हुशार होते. आणि जे एकदा ऐकलं ते समजून घ्यायची वृत्ती त्यांची होती, एकाग्रता होती. आणि जे समजून घेतलं त्याच्यावर विचार करण्याची सुद्धा दृष्टी होती. त्यामुळं तेथील जे काही भिक्खू असतील हे भिक्खू यांना आपला गुरु मानत गेले, किंवा म्हणजे हे हुशार असल्या कारणानं, पंडित असल्या कारणाने, चतुर असल्या कारणानं त्यांना आपला गुरु मानत गेले. आणि ते कुशल अनुभवी असून अतिशय नम्र सुद्धा होते. त्यामुळं त्रिपिटकावर त्याचे परिपूर्ण प्रभुत्व असून धैर्यवान होते. स्वभावाने शांत व वेदशास्त्रातही पारंगत होते. भिक्षूच्या अंगी असणारी दिव्य दृष्टी त्यांना प्राप्त झाली होती. ते लोक कथा जाणणारे होते. तसेच पर्याप्ती धर, पारमिता प्राप्त निरनिराळ्या विहारातील स्थानिक अभ्यास त्यांचा दांडगा होता. बुद्ध धर्माचे 9 खंड मुखोदक करून त्याने मनुष्य जीवनात पूर्णत्व प्राप्त केलं होतं. अशाप्रमाणे नागसेननी सर्व काही अभ्यास केलेला होता. आणि जे त्रिपिटक आहे या सर्व त्रिपिटकचा अभ्यास करून एक ना एक ओळ पाठ करून त्यामध्ये एका एका शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घेतला होता. आणि त्याचप्रमाणे जे काही भगवान बुद्धाचे जे काही पर्याप्ती धर आहेत किंवा पारामिता आहेत यांचा सुद्धा दांडगा अभ्यास या नागसेनाने केला होता. त्यामुळं बुद्ध धर्माचे जे काही 9 खंड होते त्या काळामध्ये, तर ते 9च्या 9 पूर्णच्या पूर्ण खंड नागसेनाने हे पूर्ण मुखपाठ करून टाकले होते, पूर्ण समजून घेतले होते. त्यांच्यात प्रतिभाशाली विवेचन शक्ती होती. अपयश त्यांना माहीत नव्हते. शब्दातील अर्थ, त्यामधील अंगभूत गूढ अर्थाची त्यांना पूर्ण जाणकारी होती. तत्काळ व मार्मिक उत्तरे देण्याची त्यांची प्रतिभा संपन्न होती. त्यांची भाषा समृद्ध होती. वक्तृत्व अपूर्व होते. आणि त्यांची बरोबरी कोणासही करता येत नव्हती. यांचे युक्तिवाद दुर्धर्मीय होते. त्यांच्या कोणासही कोड्या पकडणे शक्य नव्हते. नागसेन महासागरा समान शांत, पर्वताहून गंभीर, दुष्ट शक्तीशी सामना करून त्यावर ते विजय मिळवणारे, अज्ञान अंधकारात पेटवून लावून ते प्रकाश प्रस्तुत करणारे, तसेच ते वक्तृत्वाने सामर्थ्यशाली असल्यामुळे इतर पंथाच्या अनुयायाची मती कुंठित करणारे व विरोधकाचा धुवा उडवणारे असे भिक्षू, भिक्षुणी, उपासक, उपासिका, राजे व राज्यमंत्री, स्त्री, पुरुष इत्यादी सर्वांना त्यांच्याबद्दलचा आदरभाव व पूज्यभाव वाटे. आणि अशाप्रमाणे नागसेन भंते हे सर्व काही एखाद्या महासागराप्रमाणे शांत आणि त्याचप्रमाणे एखाद्या पर्वतापेक्षाही खंबीर आणि आपली जी काही दृष्टी होती
हे दूरदृष्टी त्यांची होती, कारण त्यांना सर्व काही अरहंत पद सुद्धा प्राप्त झालेलं होतं. आणि त्यामुळं त्या ज्या ज्या संपर्कामध्ये आलेले सर्व काही उपासक उपासिका असतील, लोक असतील, भिक्खू असतील, भिक्खुनी असतील, हे सर्व नागसेनचा आदर करत गेले. तेव्हा गृहस्थाकडून त्यांना नीती नियमाने चिवर, पिंडदान, शयन, आसन व औषधाची आदरपूर्वक मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असे. त्यांचे प्रवचन ऐकण्यास येणाऱ्या विद्वान व समजस्य मनुष्यांना ते बुद्ध धर्मातील नवरत्नाचा प्रत्यय घडवून देत असत. नागसेन धम्माचा सदचारी मार्ग लोकांना दाखवीत. नागसेन म्हणजे धम्म प्रकाशाचा तेजपुंज तारा. सधम्माची पताका सतत फडकवून ठेवण्यासाठी धम्माचा मजबूत असा महान स्तंभ गाडण्याची दिव्य कार्य केले. त्यांच्या आवाजात सिंहाचं शौर्य व विजेची चमक होती, तथापि त्यांच्या वाणीतून माधुर्याचा, करुणेचा व बंधुत्व सुखाचा सतत वर्षाव होत असे. त्यांच्या वाणीत ज्ञानाचा प्रकाशमय व चमकदारपणाही विजेप्रमाणे व्यक्त होत असे. ते धर्मरूपी मेघातून ज्ञानमृताच्या वर्षाव करून लोकांना संतुष्ट करीत. असे अपूर्व बुद्धिमान नागसेन सागल शहरात येऊन पोहोचले आणि संख्येय परिवेन विहारात त्यांनी आपला मुक्काम ठोकला. त्यावेळी त्यांच्यासोबत 80,000 भिक्षूचा फार मोठा संघ होता. म्हणजे ज्यावेळेस नागसेन म्हणते हे सागल देशामध्ये आले, त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांच्यासोबत 80,000 भिक्खू होते. आणि हे 80,000 भिक्खू यांच्यासोबत राहण्याचं कारण एवढंच होतं की भिक्खू कुठे ना कुठेतरी कमी होते. त्यामुळं हे सर्वांना माहीत झालं होतं की जे नागसेन भिक्खू आहे, तर हे भिक्खू सर्व काही त्रिपिटकचारी आहेत, त्याच्यानंतर सर्व विषयात पारंगत आहेत आणि समोरच्याला बोलण्यामध्ये सुद्धा पारंगत आहे. आणि कुठे शांत राहायचं, कुठं खंबीर व्हायचं, कुठं बोलायचं, काय बोलायचं याबद्दलची सर्व जाणकारी नागसेन भंतीला होती. आणि त्यामुळं या नागसेन भंतीला सर्व काही आदर देत गेले, मान देत गेले. आणि यामुळं जेव्हा ते सागल देशाकडे निघाले होते, त्यावेळी त्यांच्याकडे एक 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 भंती जुळत गेला. आणि अशा प्रकारे 80,000 भंतेचा ताफा या सागल देशामध्ये येऊन पोहोचला. असे सांगण्यात येते की अत्यंत पंडित, वक्तृत्व कुशल, विवेचनास निपुण, निर्मयी व बौद्ध धर्माच्या सिद्धांताचे तळापासून बाह्य गुणापर्यंत जाणारे चतुर्य, त्रिपिटकाचार्य, 5 आणि 4 निकायात नैपुण्य प्राप्त केलेल्या त्या भिक्खूंनी नागसेनास आपला संघनायक निवडले होते. आणि अशामुळं जे काही नागसेन होते ते त्या 80,000 भिक्खूचा एक नायक झाला होता, संघनायक झाला होता, त्यांचा गुरु झाला होता. नागसेन गंभीर प्रज्ञ होते, त्यांचे ज्ञान आगाध होते. सुमार्ग आणि कुमार्ग यातील निचोड काढून सत्य प्रकाशित करणारे नागसेन कोणालाही न घाबरणारे असे होते. एवढेच नव्हे तर त्याने निर्वाण पदाची प्राप्त केली होती. म्हणजे नागसेनाने निर्वाण पदाची प्राप्त केली आणि सर्व काही भगवान बुद्धाच्या काळातील गाथा असतील ते पूर्ण गाथा पाठ करून टाकल्या. त्या अग्रगण्य सत्यवाद भिक्षूसह गावे व शहरे फिरून नागसेन आता सागल शहरात येऊन पोहोचले होते. पर्वतीय वनात जसा सिंह तसेच मनुष्यामध्ये शोभायान दिसणारे संख्येने परिवेन या विहारात थांबले होते. आणि अशाप्रमाणे 80,000 भिक्खूचा हा ताफा आणि नागसेन म्हणते हे त्या ठिकाणी एका पर्वतीय वनामध्ये सागल देशामध्ये थांबले होते. आता यानंतर आयुष्यमान नागसेनाशी मिलिंद राजाची जी भेट झालेली आहे पहिले वेळेस, तर ती भेट कशा प्रकारे झालेली आहे ते बघायचं. तर देवमंत्री मिलिंद राजाला म्हणाला, महाराज थांबा, सध्या नागसेन नावाचे बौद्ध भिक्षू संख्येय परिवन येथे मुक्कामास आहे. ते विद्वान, समर्थ, हुशार, विनयशील पण धैर्यवान असून भाषेवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे. धम्मज्ञानावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे आणि बौद्ध तत्वज्ञान मनुष्य मात्रास पूर्णत्वाकडे घेऊन जाणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या विरुद्ध घेतलेल्या आक्षेपाचे तो समर्थपणे खंडन करणार आहे. महाराज आपण त्यांच्याकडे जाऊन आपल्या शंकाचे निराकरण करून घ्यावे, कारण ते आपल्याशी चर्चा कराव्यास तयार आहे. आणि अशाप्रमाणे त्या ठिकाणी जे काही भंतेला प्रश्न विचारल्याच्या नंतर, प्रवर्जा तुम्ही घेतलेले आहे का असं विचारल्याच्या नंतर त्याने हो म्हणलं, भंतेजीनं होय म्हणलं. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न केला, तर त्या प्रश्नाचं उत्तर त्या भंतेला आलं नाही. आणि त्यावेळेसच त्या ठिकाणी एक जे यवन उभा होता, भंते उभे होते, तर त्या भंतेला विचारलं होतं की त्याच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य बघून किंवा जे काही उत्साहीपणा आहे
हे बघून त्या भंतेला विचारलं होतं राजाने की असा कोणी आहे का जे माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. तर मग तेव्हा त्या यवनाने त्या ठिकाणी भंतेजीने त्या ठिकाणी सांगितलं की अशा प्रकारचा एक भंती आहे, त्याचं नाव नागसेन आहे आणि तो आता सागल देशामध्ये आलेला आहे. त्यामुळं तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता आणि त्यांच्याकडे प्रश्न उत्तराचं जे काही आहे तर ते तुम्ही त्याचा प्रश्न विचारू शकता. एकाएकी नागसेनाचे नाव ऐकून राजाचे मन भयभीत झाले. त्यांचे गात्र शिथिल पडले आणि अंगावरील रोम ताट झाले. असे का व्हावे हे राजा मिलिंदला सुद्धा कळाले नाही. तेव्हा त्याने देवमंत्रात पूजा केली, तो नागसेन माझ्याशी चर्चा करण्यास तयार आहे काय. म्हणजे त्या भंतेजीनं सांगितल्याच्या नंतर की नागसेन नावाचा भंते आहे आणि ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यामध्ये समर्थ आहे, हुशार आहे, चातुरी आहे आणि त्यामुळे तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. आणि अशा प्रमाणे नागसेन या भंतेचं नाव घेतल्या घेतल्या जे मिलिंद राजा आहे या मिलिंद राजाच्या शरीरावर सहारे उमटले. एक त्यांचं मन भयभीत झाल्यासारखं वाटलं की असा कोण व्यक्ती आहे. म्हणून तो विचार करत होता, कारण ते यांचं जुन्या काळातलं यांचं म्हणजे काय म्हणतात त्याला पुनर्जन्माच्या अगोदरच समजा पहिल्या जन्मातलं काही ना काहीतरी यांची संगती होती आणि एकूण एखादा काहीतरी कारण किंवा काही ना काहीतरी समजा जोड होता त्यांचा आणि त्याचमुळं या जन्मात सुद्धा खाली नागसेनचं नाव घेतल्या घेतल्या एवढ्या मोठ्या मिलिंद राजाच्या अंगावर शहारे उमटले गेले. आणि तेव्हा त्या राजाने विचारलं की जे नागसेन भंते आहे तर हे माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार आहेत काय. तर त्यावर भंतेनं म्हणलं की होय महाराज, इंद्र, येम, वरुण, कुबेर, प्रजापती, सुयाम, संतुषिता वगैरे तसेच देव, लोकपाल आणि आपल्या बाप दादासह महाब्रह्मा जरी आला तरीही नागसेन त्यांच्याशी वादविवाद करण्यास तयार आहे. मग साध्या माणसाची काय किंमत. म्हणजे मिलिंद राजानं विचारलं की नागसेन भंते हे माझ्याशी चर्चा करण्यास तयार आहेत काय. तर असं म्हणल्याच्या नंतर त्या भिकूनं काय म्हणलं की ते साधे सुधे भंते नाही आणि त्यांचं म्हणणं असं आहे की एकच राजा नाही तर या जगामधले जेवढे राजे आहेत त्या सर्व राजाने एका जागी जरी आलं आणि मला प्रश्न विचारला तरी सुद्धा मी प्रश्नाचं उत्तर देण्यास समर्थ आहे. अशा प्रकारचा नागसेन राजा आहे. हे ऐकून राजा मिलिंद देवमंत्र्यास म्हणाला, देवमंत्री असेच आहे तर राजा मिलिंदाने आनंदाने यावे, त्यांचे स्वागत आहे असा त्यांनी परत निरोप पाठवला. आणि अशाप्रमाणे राजानं देवदूत त्या नागसेनाकडे पाठवल्याच्या नंतर नागसेन भंतेने सुद्धा त्या ठिकाणी हे पाठवलं की बिलकुल असं जर काही असेल तर बिलकुल मिलिंद राजानं भेटायला यावं. यानंतर सुंदर सजविलेल्या रथावर स्वार होऊन 500 यवनासह वर्तमान राजा मिलिंद फार मोठी सेना घेऊन नागसेनाच्या निवासस्थानी संख्येय परिवहन येथे गेला. आणि यानंतर जेव्हा आता नागसेनला भेटायचं आहे आणि आता नागसेनाची जे काही कीर्त आहे ते या ठिकाणी सांगितलेली होती, म्हणून नागसेन भंते हे कसे आहेत, किती विचार आहेत हे या मिलिंद राजाला समजलं. म्हणून मिलिंद राजांनी नागसेन भंतेला भेटण्यासाठी एक सुंदर प्रकारचा एक रथ सजवला आणि त्या रथामध्ये बसून ते जवळपास 500 जे काही आपले सैनिक आहेत त्या सैनिकाला घेऊन त्या नागसेन भंतेकडे निघाले. त्यावेळी आयुष्यमान नागसेन 80,000 भिक्षूच्या मध्यभागी संमेलन गृहात बसले होते. नागसेनाच्या भेटीसाठी उत्सुक असलेला राजा मिलिंदाने दुरूनच ही परिषद पाहिली. सुवर्णभूमीवर दिव्य रत्नाचा सडा शिंपडल्यासारखे ते काशाय वस्त्राधारी भिक्षू शोभून दिसत होते. हे पाहून राजा मिलिंद म्हणाले, देवमंत्री ही एवढी मोठी परिषद कोणाची आहे. आणि नंतर मिलिंद राजा ते ज्या ठिकाणी नागसेन भंते होते त्या ठिकाणी गेले आणि दुरूनच बघतात तर काय त्या ठिकाणी मधोमध हे नागसेन भंते बसलेले आणि त्यांच्या आजूबाजूला पूर्ण सर्व जे काही 80,000 भंते होते ते हे भंते बघितले. मग एवढा मोठा जे जनसमुदाय होता भंतेचा, हा एवढा मोठा जनसमुदाय या मिलिंद राजाने कधीच बघितला नाही. म्हणून मिलिंद राजा म्हणते की ही एवढी मोठी जी सभा भरलेली आहे तर ही सभा नेमकी कोणाची आहे त्याच्याबद्दल आहे. तर तेव्हा त्यांचे जे काही सैनिक आहेत ते सैनिक राजाला म्हणतात की महाराज ही परिषद आयुष्यमान नागसेनाची आहे. दुरूनच येत असताना राजाची दृष्टी परिषदेवर खेळून बसली असताना राजाच्या मनात भय उत्पन्न झाले.
गाठर शिथिल पडली व सर्वांगात थरकाप सुटला. त्यांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. हत्तीस गेंड्याने घेरावे, गरुड पक्षाने सर्पाचा वेढा द्यावा, अजगराने कोल्यास मुलठा घालावा, रान म्हशीने आसवलास कोलीत पकडावे, सापाने बेंडकाचा पाठलाग करावा, सिंहाने हरिणाची दाणादाण करावी, गारुडाने सर्प पकडावा, मांजराने उंदीर पकडावा, वैद्याने भूताची बांधणी करावी, राहून चंद्र ग्रासावा, साप पिटाऱ्यात बंद व्हावा, पक्ष्याने पिंजऱ्यात अडकून पडावे, मासा जाळ्यात अडकवावा, हिंस्र पक्षीच्या आरण्यात एखाद्याची वाट चुकावी आणि वैश्रवप्रती यक्षाकडून अपराध घडावा, तसेच एखाद्या देवाचे देवपण भरत यावे. तसा राजा घाबरून उदास, चिंतामग्न व खिन्न झाला. आता या ठिकाणी नागसेन भंते हा मध्ये बसलेला आणि त्यांच्या बाजूला 80,000 भिक्षू. म्हणजे विचार करा, 80,000 भिक्षू म्हणजे किती मोठे संख्या आहे. आणि आता 80,000 म्हणजे जवळपास आपल्या या पूर्ण शहरा एवढं. तर एवढी लोकसंख्या असेल त्या ठिकाणी. आणि हे बघून मिलिंद राजा जे आहे त्या मिलिंद विचारात पडला की जेव्हा 80,000 भिक्खू ज्यांच्या सोबत आहे असा हा नागसेन भंते कसा असेल. आणि त्यामुळं मिलिंद राजाला वाटलं की आतापर्यंत कोणताही भिक्खू माझ्या प्रश्नाच्या समोर टिकला नाही, परंतु आता मात्र या ठिकाणी राजा खूप घाबरू लागला आणि त्यांना त्या ठिकाणी थरकाप सुटला. तो चिंतामग्न व खिन्न झाला आणि त्यामुळं हा जो भिक्षू आहे मला हरवणार तर नाही अशी भीती सुद्धा या राजाच्या मनामध्ये निर्माण झाली. असे वाटून त्याने मुखाकृती काय वाटून गेली, परंतु एवढ्या लोकांपुढे आपली नाचक्की होऊ नये म्हणून त्याने आपल्या अंगी लटके धैर्य आणले व ते देवमंत्र्यास म्हणाला, देवमंत्री तुम्ही सांगितले नाही तरी मी आयुष्यमान नागसेन कोण ते अचूक ओळखेल. आणि आता राजाला वाटलं, म्हणजे राजाला थरकाप तर सुटला, पण राजाला वाटलं मी जर थरकाप आता माझ्या सैन्यासमोर दाखवला तर मग माझ्या या सैन्यामध्ये माझी काय इज्जत राहिली. म्हणून आपल्याला स्वतःला धीर देत मिलिंद राजा काय म्हणते की आपल्या सैनिकाला म्हणते की आता तुम्ही शांत राहा, आता एवढ्या या संख्येमधून नागसेन भंते कोणते आहेत हे मात्र मी तुम्हाला ओळखून दाखवतो. आणि त्यानंतर ते सैनिक म्हणाले की ठीक आहे महाराज, नागसेनास आपणच ओळखा. त्यावेळी आयुष्यमान नागसेनाचे बसण्याचे आसन मध्यभागी ठेवले होते. समोर बसलेले 40,000 भिक्षू नागसेनापेक्षा वयाने मोठे आणि मागे बसलेले 40,000 भिक्षू वयाने लहान होते. सर्व विनया करून शिस्तीत बसलेले होते. सिंहासमान निर्धास्तपणे बसलेल्या नागसेनाच्या मुखंड मंडळावर ज्ञानाचे तेज स्पष्ट दिसून होते. राजा मिलिंदाने परिस्थितीचे यथोचित अवलोकन केले आणि नागसेनाकडे बोट दाखवून देवमंत्र्यात पृच्छा केली, देवमंत्री हेच आहेत ना आयुष्यमान नागसेन. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी जे काही नागसेन यांच्या वयापेक्षा जे वयानं मोठे असलेले जे काही भिक्खू होते हे भिक्खू नागसेनच्या समोर बसले होते आणि नागसेनच्या वयाने लहान असलेले जे काही भिक्खू होते ते सर्व भिक्खू नागसेनच्या पाठीमागे बसलेले होते. आणि यामध्ये ज्याच्या चेहऱ्यावर जे काही प्रसन्नता आहे, ज्यांना दिव्य दृष्टी आहे, समाधीचं ज्ञान आहे, अशा प्रकारचा जो काही नागसेन भंते होते तर हे भंते या मिलिंद राजाने ओळखले आणि ओळखून ते आपल्या सैनिकाला म्हणते की ते मध्ये जे बागीचे बसलेले आहेत तर तेच आहेत नागसेन भंते. तर त्यानंतर सैनिक म्हणतात की होय भंते हेच आयुष्यमान नागसेन आहे, त्यांना आपण बरोबर ओळखलं. कोणी न सांगताही आपणास नागसेनाला बरोबर ओळखता आले याबद्दल मिलिंद राजाचा अत्यंत आनंद झाला. त्यांची खचलेली हिंमत पुन्हा दूर झाली. तथापि नागसेनाला पाहता क्षणीच राजाच्या अंतःकरणात मानसिक कहर माजले आणि त्या भीतीने पछाडले. आणि यानंतर ज्याप्रमाणे मिलिंद राजाने नागसेन भंतेला ओळखलं, परंतु तरीही त्यांच्या मनामधली जी काही भीती होती ती भीती मात्र कायम त्यांच्या मनामध्ये राहिली. असे सांगतात की त्या ज्ञान संपन्न आणि स्वयंभू सिंधू या आयुष्यमान नागसेनास पाहून राजा सहज उद्गारला, मी आजपर्यंत अनेक वक्ते आणि वादपटू पाहिले आहेत, अनेक अशी शास्त्रास्त्र केलेले आहेत, परंतु आज वाटत असलेली भीती मला कधीही शिवली नाही. हे माझ्या पराभवाचेच लक्षण म्हणावे काय. कधी नव्हे तर आज माझे चित्त उद्योगिक व चंचल झालेले आहे. निश्चितच आज माझा पराभव होईल व नागसेन जिंकेल. आणि यानं अशा प्रकारे या मिलिंद राजाच्या मनामध्ये नागसेनाकडे बघून आणि नागसेनासोबत असलेले सर्व काही भिक्खू बघून
या राजाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि भीती निर्माण झाल्याच्या नंतर मिलिंद राजा आपल्या स्वतःशीच म्हणतो की नक्कीच याचा अर्थ असाच होऊ शकते की मी आता या नागसेन भंतेच्या समोर हारणार. कारण तर आजपर्यंत बरेच भिक्खूला मी प्रश्न विचारले, परंतु मला अशी कधी भीती माझ्या मनामध्ये निर्माण झाली नाही, परंतु आज पहिली बार माझ्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे, असं त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणतो. आता या ठिकाणी जे काही उपरी कथा जे काही सर्वात पहिलं आपण बघलेलं आहे, तर ही उपरी कथा या ठिकाणी समाप्त होते आणि यानंतर खंड दुसरा या ठिकाणी चालू होते. खंड घ्यायचा का आपल्याला दुसरा? तर यानंतर उद्याच्या भागामध्ये आपण मिलिंद प्रश्न यांच्या दुसऱ्या खंडाला आणि त्यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे ते मिलिंद राजासोबत झालेले नागसेन भंतेचे लाक्षणिक प्रश्न, या प्रश्नावर आपण उद्या अभ्यास करणार आहोत, बघणार आहोत. तरी आज या ठिकाणी पहिला खंड संपलेला असून आज या ठिकाणी आपण थांबणार आहोत.